आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। रविवार दिनांक 21 जुलै रोजी काही तासांपासून महाड पोलादपूरसह महाबळेश्वर या ठिकाणी पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सावित्री, काळ, गांधारी आणि विविध उपनद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत। तर महाडमध्ये सावित्री नदीने इशारा पातळीसह धोक्याची पातळी गाठली आहे। त्यामुळे महाड नगर परिषदेतर्फे पहिला भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क केले जात आहे। महाड शहराला कायम पुराचा धोका असतो, पण गेल्या 2 वर्षापूर्वी जो काही महाप्रलय आला होता त्याच्यामध्ये अनेक संसार उद्ध्वस्त झाले, अनेक दुकानं किंवा व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं। आणि त्याच पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील, पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब असतील आणि या महाड परिसरातील सर्व पूर्ण निवारण समिती असेल यांनी इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी असतील यांना सोबत घेऊन ज्या पद्धतीने तांत्रिकदृष्ट्या ह्या नदीचा गाळ काढलाय त्याचा हा काहीसा परिणाम आता सध्या दिसून येत आहे। पण येत्या काही दिवसात अजून काय घडतंय त्याच्यावर आपण सगळ्यांनी बारकाईने लक्ष ठेवून भविष्यात आपण सरकारकडे तशी मागणी करूया की महाड पूर ह्याच्यातनं बाजूला व्हावं म्हणून। हे पहा, महाड शहराला महापूर तसा नवीन नाही आहे। गेली अनेक वर्ष महाड शहरवासियांनी पूर बघितलेला आहे, पण गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये सावित्री आणि काळ नदीचं जे काय गाळ काढण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आता हे राहिले जर 2 दुट्टे काढले तर महाड शहरामध्ये पाणी हा इतिहास जमा होऊन जाईल। व्यापाऱ्यांनी, नागरिकांनी काळजी करायचं कारण आहे आता जो पाऊस पडतोय त्याचा एवढ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात विस्तार होतोय तर आता घाबरून येण्याचं बिलकुल हे नाही। आता हे जे पाणी तुम्ही बघताय हे भरतीचं पूर आहे, भरतीचं पाणी आहे, त्यामुळे ह्यापुढे महाडमध्ये पाणी पुराचं येईल असं मला तरी वाटत नाही। महाड नगरपालिका नगरसेवक तथा विरोधी नेता मी लोकांना आव्हान करतो की आता घाबरण्याचं काही कारण नाही की महाडला पूर काय नवीन नाही, पूर येतो, पण आता जो गाळ काढला गेलेला आहे 2 वर्षामध्ये तेव्हा पाणी जोराने येते, जोरा वाहत चाललेला आहे। घाबरण्याचं कारण नाही, 2 जुटे काढले तर पाणी थांबणार नाही, कुणी घाबरण्याचं कारण नाही। ब्युरो रिपोर्ट माझे महाड, रायगड।